Hi friends, welcome to Easy Maths channel. My name is अनंत गाडगे. आज आपण स्टार्ट करतोय 8वीचा 6वा चॅप्टर फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स. या चॅप्टरमध्ये 4 एक्सरसाइज आहे. अगदी सोपा चॅप्टर आहे आणि फार महत्त्वाचा चॅप्टर आहे ॲक्च्युली. फर्स्ट एक्सरसाइज जी आहे ती क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल्सला फॅक्टराइज करायची. आता याच्यात दोन टर्म्स आल्या आपल्यासाठी, क्वाड्रॅटिक आणि ट्रायनॉमियल्स. तो दोन्ही सांगतो. त्यातलं तुम्हाला ट्रायनॉमियल हा शब्द ऑलरेडी 7वीमध्ये 6वीमध्ये गेला असेल. जे पॉलिनॉमियल्स असतात त्याच्यामध्ये आपण मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल, 3 पेक्षा जास्ती टर्म असेल तर आपण म्हणतो पॉलिनॉमियल ऑफ 4 टर्म्स. समजा 4 टर्म्स दिल्या असतील तर, जसं की आता हा झाला आपला मोनोमियल. दिस इज मोनोमियल, एकच संख्या आहे. दिस इज ऑल्सो मोनोमियल, एकच संख्या आहे, कारण याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे. ही एक संख्या पकडतो. जर समजा 2x + 5y असा हा झाला बायनॉमियल. हा सुद्धा मोनोमियलच आहे, ओनली 30 दिले. हा सुद्धा मोनोमियलच. हा बायनॉमियल झाला. x² - y² बायनॉमियल झाला. ट्रायनॉमियल म्हणजे काय? x + y - 3z 3 संख्या आल्या. ट्रायनॉमियल. 2x² + 5x - 8 3 संख्या आल्या. ट्रायनॉमियल. तर हा झाला ट्रायनॉमियल. आणि आता क्वाड्रॅटिक हा सुद्धा वर्ड आहे. क्वाड्रॅटिक कोणाला म्हणतो? ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 2 असते त्याला क्वाड्रॅटिक असं म्हणतो. आता डिग्री म्हणजे काय? जर समजा मी असा एखादा पॉलिनॉमियल लिहिला, याच्यामध्ये मी 4 टर्म्स लिहिलेले आहेत. एक्सच्या पण 4ही टर्म्समध्ये एक्स सुद्धा आहे, व्हेरिएबल पण आहे. इथे एक्स ला पॉवर 3 आहे, इथे 2 आहे, इथे काहीच नाही म्हणजे 1 आहे, आणि इथे 5 आहे. सगळ्यात मोठा पॉवर किती आहे? 5. याचा अर्थ हा जो पॉलिनॉमियल मी लिहिला आहे याची डिग्री आहे 5. समजा मी असा एखादा टर्म लिहिली 8x³ + 5x² - 9. समजा मी अशी एक पॉलिनॉमियल लिहिला, याच्यामध्ये 3 टर्म्स आहेत. व्हेरिएबल पण 3 ठिकाणी. सगळ्यात मोठा पॉवर किती आहे व्हेरिएबलचा? 3. तर याला आपण म्हणतो की याची डिग्री आहे 3. डिग्री मीन्स सगळ्यात मोठा पॉवर. तो जसा आता 9x² - 8 याच्यात 2च टर्म आहेत, आणि म्हणजे हा बायनॉमियल झाला आहे ना. आणि याच्यात व्हेरिएबल मात्र एकाच ठिकाणी, इथे तर व्हेरिएबल पण नाही आहे. तर सगळ्यात मोठा पॉवर किती आहे बरोबर? 2. म्हणजे हा झाला क्वाड्रॅटिक. याची डिग्री 2. डिग्री 2 असेल त्याला क्वाड्रॅटिक असं म्हणतात. फक्त एवढंच आहे की हा ट्रायनॉमियल नाही आहे, हा क्वाड्रॅटिकच आहे, पण हा बायनॉमियल आहे. 2 संख्या आहे. 8x² + 3x - 8. एक्स जो आहे तो 2 ठिकाणी, इथे पॉवर 1 आहे, इथे पॉवर 2 आहे. सगळ्यात मोठा पॉवरला आपण डिग्री असं म्हणतो. याची डिग्री झाली 2. याचा अर्थ हा झाला क्वाड्रॅटिक. आणि 3 टर्म्स आहेत म्हणजे क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल. आता आपल्याला जी फर्स्ट एक्सरसाइज आहे ती अशा टाईपच्या क्वेश्चन्सवर. हा त्याचा स्टँडर्ड फॉर्म हा असा असतो, 8x² + bx + c. हा स्टँडर्ड फॉर्म असतो. याच्यात a b c म्हणजे कोणत्या पण संख्या असू शकतात, कोणताही रिअल नंबर असू शकतो. त्यातला हा a जो आहे हा कधी 0 नाही आहे. b किंवा c दोन्ही 0 राहू शकतात. a b आणि c काय आहे? रिअल नंबर्स आहेत. a b c हे रिअल नंबर्स असतात, म्हणजे कोणत्याही संख्या असू शकतात. फक्त एवढं महत्त्वाची गोष्ट आहे की हे 0 नसला पाहिजे. a = 0, a is not equal to 0. तर मग याचा अर्थ जर मी असं लिहिलं तर हे असं का बरं? बी आणि सी दोन्ही 0 चालतात, ए 0 नाही चालत. याचं रिझन काय? जर समजा आता पहा, ए च्या ऐवजी लिहिला 5. हे मी थोडेसे पहिले काही तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहून दाखवतो, मग मी रिझन सांगतो की ए का बरं 0 नाही चालत. हे आपला स्टँडर्ड फॉर्म मधले क्वाड्रॅटिक आहे. पहिले x², मग x आणि मग कॉन्स्टंट. x च्या y असू शकतो. हा झाला क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल. पहिली y², मग y, मग कॉन्स्टंट. डिग्री 2 म्हणजे क्वाड्रॅटिक. 8p² - 3p - 5 क्वाड्रॅटिक. व्हेरिएबल x च्या जागी काही असू शकतो. x² - 8x + 7 क्वाड्रॅटिक. हे सगळे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहेत, म्हणजे या फॉर्म ज्याच्यात पहिले x² हवा, मग x हवा, आणि मग साधी संख्या पाहिजे, कॉन्स्टंट पाहिजे. सगळे त्याच फॉर्म मध्ये क्वेश्चन्स आहेत. आता मी तुम्हाला म्हटलं की हा a 0 नाही चालत.
बी आणि सी दोन्ही 0 असले तरी चालतात किंवा दोनपैकी एक पण 0 असलं तरी चालतं. याचं रिझन काय? जर ह्या क्वेश्चन मध्ये हा एच 0 असला, ए म्हणजे कोण असतो? एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट, एक्स स्क्वेअर सोबतची संख्या. जर हाच 0 असला तर मग आता ही तर टर्मच नाही ना. 0 एक्स स्क्वेअरचा अर्थ इथं संख्याच नाही राहील. मग हा तर असं बनलं ना, 8x + 3 बनला हा. 0 एक्स स्क्वेअर म्हणजे 0. मग आता क्वाड्रॅटिकच नाही राहणार, कारण याची डिग्री किती बनली? मग आता सगळ्यात मोठा पॉवर तर 1 झाला एक्सचा, म्हणजे याची डिग्री आहे 1. मग हा क्वाड्रॅटिकच नाही. मग कसलं आलं स्टँडर्ड फॉर्म आणि कसलं सोडवणार? तर म्हणून क्वाड्रॅटिकला सॉल्व्ह करताना क्वाड्रॅटिक इक्वेशन असण्यासाठी, क्वाड्रॅटिक कोणाला म्हणतो? डिग्री 2 असली पाहिजे. आणि डिग्री 2 वाली टर्म कोणती आहे? ही आहे, पॉवर 2 वाली. तर ही 0 असून कसं चालेल? ही जर 0 झाली तर डिग्री 2च नाही राहणार. म्हणून ए कधीही 0 नको. बर, हा 0 असला तर मग काय होईल? समजा हा इथे 0 आहे तर काय होणार? डिग्री तर 2च राहणार आहे. हा ही टर्म सोडून द्या, आपला क्वाड्रॅटिक काय बनेल? 6y² + 8. हा बनला क्वाड्रॅटिक. आहे तर क्वाड्रॅटिकच, कारण डिग्री तर 2 आहे. म्हणून हा बी जो आहे, जो एक्स सोबत असतो, म्हणजे व्हेरिएबल सोबत असतो, एक्स आहे वाय सोबत, ही जी संख्या आहे ही बी असते. ही 0 असली तरी चालते. शेवटची संख्या 0 असेल तरी काही हरकत नाही. इथे 0 असू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. 0 आहे तर सोडून द्या. शेवटी तर आहे तर क्वाड्रॅटिकच. सगळ्यात मोठा पॉवर म्हणजे डिग्री इथं 2च आहे, म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. म्हणून क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म मध्ये हा आपला स्टँडर्ड फॉर्म आहे. आपल्याला जेव्हाही क्वेश्चन दिलेला असेल तर सगळ्यात पहिले आपण हे चेक करणार की क्वेश्चन हा स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे की नाही. म्हणजे पहिले x² ची संख्या पाहिजे, मग x ची पाहिजे, मग कॉन्स्टंट पाहिजे. दोन्ही टर्म्स मायनस चालतील, काही प्रॉब्लेम नाही. पहिली टर्म मायनस असेल तर ती आपल्याला प्लस करायची आहे. ती कशी करायची? समजा आपल्याला क्वेश्चन असा दिला, याच्यात मायनस आहे, काही प्रॉब्लेम नाही. हाही मायनस असता तरी काही अडचण नाही. पण पहिली संख्या मायनस दिली आहे तर आपल्याला हा मायनस काढून टाकायचा. मग काढून टाकायचं म्हणजे काय करायचं? चला काढून टाका. असे बरेच लोक करतात, असं नाही काढायचं. मग काय करायचं? काढून टाकायचं. तिघांमधून सुद्धा मायनस कॉमन काढून घ्यायचा. प्रत्येक संख्येतून मायनस कॉमन काढला. मायनस कॉमन काढला की प्रत्येक संख्येचं साईन चेंज होतं. आपण ज्याही संख्यांमधून मायनस कॉमन काढू त्या प्रत्येकाचं साईन चेंज करायचं. मग हा मायनस झाला प्लस, हा प्लसचा झाला मायनस, आणि हा पण मायनसचा झाला प्लस. आता पहा, ही संख्या आपली पॉझिटिव्ह असणं आवश्यक आहे. ही झाली पॉझिटिव्ह. बाकी दोन्ही संख्या निगेटिव्ह असो, काहीही प्रॉब्लेम नाही. मग आपण याला सॉल्व्ह करायचं. तर आता सॉल्व्ह कसं करायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो. फर्स्ट एक्सरसाइज कशी करायची. सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगितलं की क्वाड्रॅटिकचा अर्थ काय? ज्याची डिग्री 2 आहे, व्हेरिएबलचा सगळ्यात मोठा पॉवर 2 आहे, तो आहे क्वाड्रॅटिक. ट्रायनॉमियलचा अर्थ काय? ज्याच्यामध्ये 3 संख्या लिहून दिलेल्या आहेत, तो आहे ट्रायनॉमियल. आणि हा आहे त्याचा स्टँडर्ड फॉर्म. पहिले व्हेरिएबलचा पॉवर 2 असला पाहिजे. व्हेरिएबल एक्सच्या आधी काहीही असू शकतो. 5p² + 8p - 10 हा झाला स्टँडर्ड फॉर्म मध्ये. इथे एक्सच्या आधी काय आहे? p. पहिले p² ची संख्या, मग p ची संख्या, म्हणजे p ला पॉवर 1 वाली, आणि मग कॉन्स्टंट व्हायचा. या अशा फॉर्म मध्ये सगळ्यात पहिले क्वेश्चन आपल्याला अरेंज करायचा. जर समजा क्वेश्चन आपल्याला असा दिला 3p² - 20 + 7p, तर काय झालं? थोडीशी जागेची अदलाबदल झाली आहे. आपल्याला p² तर p हवा असतो, शेवटची संख्या साधी हवी असते, कॉन्स्टंट. मग काय करायचं आहे? यांची जागेची अदलाबदल करायची आहे आपल्याला. जागेची अदलाबदल करून 3p². आता याच्यात काय चुकवतात मुलं? जागेची अदलाबदल करतात तर साईन पण बदलून टाकतात. साईन बदलायचं नाही. हा +7p हा +7pच राहणार, हा -20 हा -20च राहणार. साईन आपण केव्हा बदलत असतो? जेव्हा आपण एखाद्या संख्येला इक्वल टूच्या दुसरीकडे नेतो. म्हणजे समजा आपण एखादा क्वेश्चन असा सॉल्व्ह करत असेल, x - 6 = 8. आपण 7वी मध्ये वगैरे पण असे गणित सॉल्व्ह केले, लिनियर इक्वेशन. त्यावेळेस x ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण हा इक्वल टूच्या दुसरीकडे नेतोय. म्हणून जी संख्या इक्वल टूच्या दुसरीकडे नेली, ही जर इथे मायनस होती तर ती इकडे जाऊन आपण प्लस करतो, आणि मग आपला आन्सर येतो 40. तर अशा क्वेश्चन्स मध्ये आपण मायनसचं प्लस, प्लसचं मायनस करतो.
इक्वल टूच्या दुसरीकडे नेत आहे. इथे तर इक्वेशनच नाही आहे, कुठे काही इक्वल टूचं साईन नाही दिलेलं आहे. त्याच्यामुळे इथे फक्त जागा बदलायची आहे, साईन बदलायचं नाही आहे. स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपण केलं, पहिले एक्स स्क्वेअर मग एक्स मग साधी संख्या, आणि मग आपण त्याला सॉल्व्ह कसं करतात यात आपण. तर पहिला क्वेश्चन बी आणि सी दोन्ही झिरो चालतो म्हणून मला म्हटलं ए बी सी म्हणजे कोणत्याही रिअल नंबर्स, कोणत्याही संख्या त्यातला बी आणि सी झिरो असू शकतात. मे बी झिरो, हे झिरो असतील काहीच प्रॉब्लेम नाही, पण ए कधी झिरो राहणार. ओके, आता आपण बघू फर्स्ट क्वेश्चन त्यातला एक्स स्क्वेअर प्लस 9x प्लस 18 6.1. फर्स्ट क्वेश्चन एक्स स्क्वेअर प्लस 9x प्लस 18. आता याला कसं करायचं, ही एक्सरसाइज ना आपल्यासाठी फार महत्वाची. फार महत्वाचीचा अर्थ असा नाही की याच्यात किती 12 क्वेश्चन आहे तर 12 पैकी 5 गणित येणार आहेत एक्झामला, ह्या हिशोबाने. फार महत्वाचीचा अर्थ हा एक्सरसाइजवर हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आपण सॉल्व्ह करणार, या हा तुम्हाला 9th मध्ये पण आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन नावाचा एक पूर्ण चॅप्टर तुम्हाला 10वी मध्ये आहे, आणि 11th असेल 12th असेल, तुम्ही जे काही पुढे शिकाल, जोपर्यंत मॅथ्स कराल तोपर्यंत तुम्हाला कोणत्या ना कोणत्या गणितामध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन येऊन जाईल आणि ते तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. म्हणून हे अगदी बेसिक महत्त्वाचा चॅप्टर आहे आपल्यासाठी. ही एक्सरसाइज फार महत्त्वाची आहे. तसंच एक सायमल्टेनियस इक्वेशन सुद्धा असतात 9th मध्ये, ते तुम्हाला आहे, ते सुद्धा फार महत्त्वाचा चॅप्टर आहे. तो सुद्धा त्याच्यावरही 10th मध्ये पूर्ण एक चॅप्टर आहे सेपरेटली, तर ते बघू आपण नंतर. सगळ्यात पहिले आता कसा सॉल्व्ह करायचा, सगळ्यात पहिले चेक करायचं आहे की दिलेलं इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c म्हणजे पहिले एक्स स्क्वेअर पाहिजे, मग एक्स पाहिजे, मग साधी संख्या पाहिजे. तसंच आहे, पहिले एक्स स्क्वेअर आहे, मग एक्स आहे, मग साधी संख्या. ठीक आहे, स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. सॉल्व्ह करायला स्टार्ट करू. इथे संख्या काय आहे, कोइफिशियंट एक्स स्क्वेअरचा 1. आता काय करायचं, फर्स्ट आणि लास्ट टर्मला करायचं मल्टिप्लाय. 18 वजा 18. साईन समजा इथे मायनस असेल तर आपल्याला साईनचा विचार नाही करायचा, फक्त संख्यांना मल्टिप्लाय करायचं. 18 वजा 18. आता 18 मल्टिप्लिकेशन येतील असे पेअर्स आपल्याला शोधायचे. तर एक तर 18 वजाचे आत्ताच आपण बघितलं, त्याच्यानंतर एक तर 9 2 जा 18, 6 3 जा 18, 3 पेअर्स आहेत. यातली एक पेअर आपल्या कामाची असते, ज्याला प्लस किंवा मायनस करून बरोबर मधली संख्या बनेल, अशी पेअर आपल्या कामाची असते. तर 6 आणि 3 जर मी ऍड केला तर बरोबर मधली संख्या बनते, म्हणजे ही पेअर आपल्या कामाची. 9 आणि 2 ला ऍड केलं तर 11 बनेल, सबट्रॅक्ट केलं 7 बनेल. 18 ला ऍड केलं 19 बनेल, सबट्रॅक्ट केलं 17 बनेल. मधली संख्या बनत नाही. याचा अर्थ आपल्या कामाची फक्त एकच टर्म आहे, 6 आणि 3, एकच पेअर. आता याला सॉल्व्ह कसं करायचं फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म याला आपण असंच लिहायचं, काहीही करायचं नाही, साईन सुद्धा नाही चेंज करायचं, जसंच्या तसं इकडे इकडे झेरॉक्स मशीन मारायची. तर पहिली संख्या शेवटची संख्या बिलकुल सिमिलर तशीच्या तशी उतरवून घ्यायची. मधल्या संख्येला आपल्याला आता नाही लिहायचं आहे, त्याला स्प्लिट करून त्याच्या जागी आपण ह्या 2 संख्या लिहिणार. आपण व्हॅल्यू नाही चेंज करणार, व्हॅल्यू सेमच राहील, व्हॅल्यू त्याची 9च राहील, पण 9 ला आपण स्प्लिट करून लिहिणार 6 आणि 3. आता बरेच लोक साईन मध्ये कसं ऍक्च्युली आहे सोपं, पण खूप लोक साईन मध्ये कन्फ्यूज होऊन जातात. कधी हे लोक काय करतात, कधी असं लिहितात प्लस 6x मायनस 3x, कोणी लिहितं -6 प्लस 3, कोणी लिहितं -6 मायनस 3. आणि मग त्याच्यामुळे एक सिंपल रूल मी तुम्हाला सांगतो, ते जर तुम्ही 2 रूल लक्षात ठेवले तर साईनमुळे तुमचे गणित कधी चुकणार नाही. तर पहिला रूल आहे, जर शेवटची संख्या प्लस असेल तर जे 2 संख्या आपण शोधल्या आहेत, जर शेवटची संख्या प्लस आहे तर त्या दोन्ही संख्यांना मधल्या संख्येचं साईन द्यायचं, मिडिल टर्मचं साईन द्यायचं. मग मिडिल टर्म काय आहे, आपली प्लस आहे. मग शेवटची संख्या जर प्लस आहे तर दोघांनाही मिडिल टर्मचं साईन द्यायचं आहे. मग आता आपण काय करणार, पहिली संख्या लिहिली होती, शेवटची लिहिली होती, मधली नाही लिहायची आहे, त्याच्यासाठी या 2 संख्या लिहायच्या, +6 + 3. आन्सर तर प्लस नाही नसेल, पण एक्स आहे सोबत, म्हणजे +6x + 3x असं लिहायचं. आता इथे मी पहिले +6 लिहू शकतो किंवा इथे +3x आणि इथे +6x लिहू शकतो, काहीच प्रॉब्लेम. 3 आणि 6 मध्ये कोणालाही पहिले लिहा, कोणालाही नंतर लिहा,
काही प्रॉब्लेम नाही, साईन जे ठरले आहे आपले ते द्यायचे. आता इथपर्यंत झाल्यावर पहिल्या दोन संख्यांमध्ये काय कॉमन निघतं ते काढायचं, शेवटच्या दोन संख्यांमध्ये काय कॉमन निघतं ते काढायचं. एक्स स्क्वेअरला मी लिहिलं एक्स इंटू एक्स, 6x ला लिहिलं 6 इंटू एक्स, त्याच्या पुढची संख्या 3x ला लिहिलं 3 इंटू एक्स, 18 ला लिहिलं 3 इंटू 6. आपण व्हॅल्यू कुठेच बदलली नाही. 6x ला 6 इंटू एक्स लिहिलं, 3x ला 3 इंटू एक्स, 18 ला 3 इंटू 6. पहिली संख्या दुसरी संख्या काय सेम आहे दोन्हीकडे, एक्स आहे. मग एक्स काढला जर मी कॉमन तर काय उरतो बरं, एक्स ला सोडून द्या, एक्स ला आपण बाहेर घेतो, काय उरलं, ह्या इथे उरला प्लस, प्लसच्या इकडे उरतोय एक्स आणि प्लसच्या इकडे उरतोय फक्त 6. सिमिलरली तिसरी आणि चौथी संख्या दोघांमध्ये सेम काय आहे, 3 आहे. साइन आता चुकतं काय, 3 कॉमन काढतो आपण, ठीक आहे ओके, पण असंच लिहितो हे साइन द्यायला विसरतो. ही खूप कॉमन मिस्टेक, तर लक्षात ठेवायचं आहे. आपण जी संख्या कॉमन काढली तिसरी आणि चौथ्यामधून आपण जी संख्या कॉमन काढतो त्या तिसऱ्या संख्येचं साइन द्यायचं आहे. काय साइन आहे इथे, प्लस आहे तर प्लस द्यायचं आहे, मायनस आहे मायनस द्यायचं, सिंपल, जे दिसत आहे ते साइन द्यायचं आहे. तर +3 काढला कॉमन, काय उरला, 3 आपण कॉमन काढला दोन्हीमधून, इथे उरलाय x + 6. एक गोष्ट चेक करायची की दोन ब्रॅकेट सेम आले आहे का. जर हे दोन ब्रॅकेट सेम आले आहे तर समजायचं आपला क्वेश्चन झाला करेक्ट, संपला क्वेश्चन, एक स्टेप राहिली, गणित करेक्ट आहे. दोन ब्रॅकेट सेम नाही आले तर मग चेक करायचं, जर संख्याच वेगळ्या आल्या असतील, इथे x + 6 आहे, इथे दुसरंच काही आलं, संख्याच वेगळ्या आल्या, तर मग चेक करायचं की आपण कॉमन काढण्यामध्ये काहीतरी चूक केला आहे का. तशा टाईपचा सांगेल मी क्वेश्चन नंतर. आता तर आपले ब्रॅकेट सेम आले आहेत म्हणजे आपला क्वेश्चन करेक्ट आहे. आता जे दोन ब्रॅकेट सेम आले त्याला एकदा लिहायचं आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये उरलेल्या संख्या लिहायच्या बाहेरच्या. कोणत्या संख्या उरल्या होत्या, x + 3 हे लिहून टाकायच्या बाहेर. हे झालं आपलं फायनल आन्सर. याला फॅक्टराइज केलं की आपला आन्सर. आता जर ह्या दोन ब्रॅकेट्सला आपण मल्टिप्लाय केलं ना तर आपलं हे सेम आन्सर येतं, कारण या दोन ब्रॅकेट्सच्या मध्ये काय मल्टिप्लिकेशन. यांना मल्टिप्लाय करू तर हे आन्सर येईल, याला मल्टिप्लाय करू तर ही स्टेप अशी वरती जाईल आणि आन्सर येईल. तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचे नेहमी दोन आन्सर्स राहतील, तुम्हाला दोन ब्रॅकेट्स मिळतील. याच्या पुढे पण ऍक्च्युली 1-2 स्टेप्स असतात. जेव्हा तुम्ही 10वी मध्ये जाल तेव्हा याला = 0 करून दिलेलं असेल आणि मग एक्सच्या व्हॅल्यूज काढायच्या असतात. सध्या आपल्याला एवढंच आहे. आपण पाहू पुढचा क्वेश्चन यातला कसा करायचा. मुलांनो सेकंड क्वेश्चन मी लिहिलेला आहे x² - 10x + 9. सगळ्यात पहिले परत मी म्हटलं तुम्हाला काय स्टेप असते आपली, काय चेक करायचं असतं, की सगळ्यात पहिले चेक करा की स्टँडर्ड फॉर्ममध्ये क्वेश्चन आहे की नाही. म्हणजे पहिले x² पाहिजे, मग x पाहिजे, मग साधी संख्या पाहिजे. तर तसाच क्वेश्चन लिहिलेला आहे, पहिले x² आहे, मग x आहे, मग साधी संख्या आहे. मग त्याला आपण सॉल्व्ह करून बघू कसं करायचं. पहिली संख्यात काय करायचं आहे, इथे संख्या जी आहे कोएफिशियंट काहीच नाही तर 1 असतो. फर्स्ट आणि लास्ट टर्मला मल्टिप्लाय करायचं, याचा साईनचा विचार नाही करायचा, सिंपल संख्यांना मल्टिप्लाय करायचं. 9 म्हणजे 9. आता 9 मल्टिप्लिकेशन येणाऱ्या पेअर्स आपल्याला लिहायच्या. एक तर 9 म्हणजे 9 येतात आणि एक तर 3 चा 9. दोन पेअर्स भेटल्या. यातली एक पेअर आपल्या कामाची असेल, त्याला प्लस किंवा मायनस करून बरोबर मधली संख्या बनेल, ती पेअर कामाची असेल. मग आता 3 आणि 3 ऍड करू तरी 10 बनणार नाही, मायनस करून तर 0 होऊन जाईल, 10 तर बनणारच नाही. याचा अर्थ 9 आणि 1 पेअर कामाची आहे, कारण 9 + 1 केलं तर बरोबर मधली संख्या बनते. तर आपली पेअर भेटली 9 आणि 1. आता याला सॉल्व्ह कसं करायचं असतं, आपण पहिली संख्या आणि शेवटची संख्या बिलकुल तशीच्या तशी झेरॉक्स करायची, काहीच नाही करायचं. मधली संख्या आता 9 लिहायची, त्याच्या जागी आपल्याला ह्या दोन संख्या लिहायच्या आहेत. मी मगाशी तुम्हाला म्हटलं साइन मध्येच खूप वेळा मुलांचं चुकतं, तर साइनसाठी 2 सिंपल रूल मी तुम्हाला सांगणार आहे. मगाशी जो रूल यूज केला तोच रूल परत लावायचा. तो रूल केव्हा आपण लावणार आहे, तो रूल काय होता, शेवटची संख्या प्लस असेल तर, आता इथे शेवटची संख्या प्लसच आहे म्हणजे तोच रूल लावायचा. तर शेवटची संख्या जर प्लस असेल तर दोन्ही संख्यांना, जी आपण पेअर शोधली आहे त्यातल्या दोन्ही संख्यांना मधल्या संख्येचंच साइन द्यायचं. मग आता शेवटची संख्या प्लस आहे, दोघांनाही मधल्याच संख्येचं साइन देणार, दोन्ही झाले मायनस, हा झाला मायनस हा. आता या दोन मध्ये कोणताही पहिले लिहा, कोणताही नंतर लिहा, काहीच प्रॉब्लेम नाही. पहिले -9 लिहा, मग -1 लिहा,
किंवा पहिले -1 लिहा मग -9 लिहा, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही लिहिला पहिले -9x - 1x हा +9 असायचा असं. तर पहिली आणि शेवटची संख्या अशीच मधल्याला स्प्लिट करून ह्या दोन संख्या लिहिल्या, व्हॅल्यू चेक करा पहा. -9 - 1 केल्यावर किती येतं? -10 असेल. तर आपण व्हॅल्यू कुठेच बदलत नाही. आता पहिल्या दोन संख्यांमध्ये कॉमन काढायचं आहे. मी x² ला लिहिलं x × x, 9x ला लिहिलं 9 × x. बिलकुल सिमिलरली पुढे लिहितो 1x ला लिहिलं 1 × x, 9 ला लिहिलं 9 × 1. पहिली संख्या दुसरी संख्या. दोन संख्यांमध्ये काय असेल? x आहे, दोन्हीकडे x होता, x काढला कॉमन. काय उरला बरं? इथे मायनस उरला, मायनसच्या इकडे उरला x फक्त, आणि मायनसच्या इकडे उरला फक्त 9. x चालला गेला, x आपण काढला कॉमन. काय उरलं? x - 9. शेवटच्या दोन संख्या याच्यात 1च कॉमन निघतो. इथे 1 आहे, इथे 1 आपण लिहू शकतो 9 × 1 करून. मग या 9 ला आपण समजा 3 × 3 लिहिलं तर काय उपयोग आहे आपल्याला? काहीच उपयोग नाही. म्हणून आपण 3 × 3 करायची गरज नाही. समजा कोणी चुकून केलं तर त्याचा आन्सर काही रॉंग नाही येणार. आता तुम्ही पुढच्या स्टेपमध्ये काय करणार आहे? तिसरी संख्या आणि चौथी संख्या काय सेम आहे? 1 आहे. आपण 1 काढला कॉमन. मी म्हटलं की एक चूक काय होते, आपण संख्या बरोबर कॉमन काढून घेतो, बरेचदा साईन द्यायचं विसरतो. इथे साईन काय होतं? मायनस, तर ते द्यायला हवं आहे. इथे एक चूक होते आपली, लक्षात ठेवा. हा मायनस देणं आवश्यक. काय उरलं बरं आता ब्रॅकेटमध्ये? इथे उरतोय x + 3 × 3 = 9. मग इथे 3 × 3 करायची काय गरज आपल्याला? म्हणून मी इथे 3 × 3 केलं नाही. मी इथे आपण लिहितोय 9 × 1. 1 कॉमन काढला. काय दिसतंय बरं? 99% मुलं काय लिहिणार याच्यात? लिहिणार x + 9. काय दिसतंय? 1 काढला बाहेर, उरतंय x + 9. काय चुकलं बरं? बरोबर काय? असंच होतं आणि इथे क्वेश्चन आपला चुकला. मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं, जर हे दोन ब्रॅकेट सेम आले तर समजायचा क्वेश्चन करेक्ट आहे. पण आता तर संख्या सेम आल्या पण साईन मध्ये गडबड झाली आहे ना. एक मायनस आला, एक प्लस आला. मग अशा वेळेस काय करायचं? हे लक्षात ठेवायचं आहे की जर दोन ब्रॅकेट सेम आहेत तरच आपला आन्सर करेक्ट येणार. मग इथे जर संख्या तर सेम आली आहे ना, साईनचाच प्रॉब्लेम आहे ना, करून टाकायचं झालं. मग इथे जे ब्रॅकेटमध्ये जे साईन आहे ते साईन इथे देऊन टाका, झाला आपला क्वेश्चन करेक्ट. आता हे जादू कशी करायची? आपण गणित करतोय, जादूचे खेळ नाही. तर मग त्याच्यामुळे त्याच्या मागचं रिझन काय? मायनस जेव्हा आपण कॉमन काढतो तर आतल्या संख्येचं साईन बदलावं लागतं आपल्याला. मायनस कॉमन काढला आहे, ज्याही संख्यांमधून मायनस कॉमन काढू, 4 संख्यांमधून काढला, 4ही संख्याचं साईन बदलावं लागेल. आपण या दोन संख्यांमधून फक्त 1 नाही कॉमन काढला, -1 कॉमन काढला, म्हणजे दोघांचंही साईन बदलणं आवश्यक आहे. तर याचं तर बदललं, हा मायनस होता पहा, आता इथे काहीच नाहीये, म्हणजे काय झाला? प्लस झाला. याचं तर बदललं, ते ऑटोमॅटिक आपलं बदलून जातं. पण याचं आपण बदलायला विसरतो, इथे आपण प्लसच लिहितो. म्हणून सिंपल मी तुम्हाला फंडा लक्षात ठेवायला सांगितलं की जे साईन या ब्रॅकेटमध्ये दिसत आहे ते या ब्रॅकेटमध्ये देऊन टाका, म्हणजे ऑटोमॅटिक तुमचं करेक्शन होऊन जाईल. ते लक्षात ठेवायची गरज नाही पडणार. कधी तुम्ही विसरले तरी, रूल विसरले की मायनस कॉमन काढला बा, आतलं साईन बदलायचा आहे, काही विसरून गेले, होऊ शकतं. मग सिंपल हाच फंडा लक्षात ठेवा ना की जे साईन या ब्रॅकेटमध्ये आहे ते साईन इकडे देऊन टाकायचं आहे, म्हणून आपल्या झालं ऑटोमॅटिक करेक्शन होऊन जाईल तुमचं साईनचं. आता दोन ब्रॅकेट झाले सेम, आपला आन्सर करेक्ट. लास्ट स्टेप लिहायची आहे. दोन ब्रॅकेट सेम झाले, त्याला लिहायचं, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये उरलेल्या संख्या लिहायच्या, बाहेरच्या काय उरलं? x - 1. आता अजून एक कॉमन मिस्टेक सांगतो मी. काय करतात मुलं? ह्या दोन ब्रॅकेटच्या मध्ये कधी प्लस देतात, कधी मायनस देतात. कसे देतात माहित नाही, त्याच्या मागचा फंडा माहित नाही मला, पण मी बघितलंय बऱ्याच मुलांना या दोन ब्रॅकेटच्या मध्ये साईन देऊन ठेवून देतात, प्लस किंवा मायनस. या दोन ब्रॅकेटच्या मध्ये मल्टिप्लाय आहे. आपण काय केलं आहे? हा x - 9 ब्रॅकेट आपण कॉमन काढला. आता या x - 9 ब्रॅकेटला जर तुम्ही कॉमन काढलं तर काय होईल? त्याच्या समोर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x - 1. तर या दोन ब्रॅकेट्समध्ये मल्टिप्लिकेशन आहे, त्यांच्यामध्ये कधी प्लस मायनस नाही टाकायचं. आणि अजून काही कधी मुलांना कन्फ्युजन होतं की सर मागे आन्सर चेक केलं, तिथे तर हा ब्रॅकेट पहिले आहे, हा नंतर आहे. काय फरक पडतो नाही? सेमच आहे. समजा आपला एखादा आन्सर 2 × 3 आहे आणि मागे 3 × 2 लिहिला आहे, तर त्यांनी काय फरक पडला? दोन्ही तर आन्सर सेमच होता. याचंही आन्सर 6 येतं, याचंही आन्सर 6 होतं.
मल्टिप्लिकेशन मध्ये कोणती संख्या पहिली आहे कोणती संख्या नंतर आहे त्याने काहीच फरक नाही. ओके, चलो थर्ड क्वेश्चन करू. तर मुलांना मी आता तिसरा क्वेश्चन लिहिलेला आहे. आता 6.1 एक्सरसाइज चालू आहे. थर्ड क्वेश्चन लिहिला आहे, बिलकुल सिमिलर आहे. सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात पहिली स्टेप आपण नेहमी काय करतो, आपण चेक करतो की क्वेश्चन हा स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे की नाही. म्हणजे पहिले x² ची संख्या, मग x ची संख्या, मग साधी संख्या पाहिजे. इथे तसंच आहे, फक्त x साठी y आहे. पहिले y² आहे, मग y आहे, मग साधी संख्या आहे. मग आपण याला सॉल्व्ह करायला स्टार्ट करू शकतो. पहिली स्टेप आपण काय करतो, फर्स्ट आणि लास्ट टर्मला करतो मल्टिप्लाय. यांना मल्टिप्लाय केलं तर किती येणार, 144. 144 वजा 144. आता 144 मल्टिप्लिकेशन येणाऱ्या पेअर्स शोधायच्या. तर पहिली तारखा आपल्याला सापडली 144 वजा. त्याच्यानंतर दुसरं काय होईल बरं, एक होईल 16 9 जा 144, एक होईल 18 8 जा 144, आणि 12 चा स्क्वेअर सुद्धा 144 येतो. दॅट इज 12 × 12 इज 144. पेअर्स आपल्याला भेटल्या. यातली एक पेअर कामाची असते ज्याला प्लस किंवा मायनस करून बरोबर मधली संख्या बनेल. मग आता याचा 16 आणि 9 ऍड करू तर 25 होईल. आपल्याला मधली संख्या 24 आहे. 18 आणि 8 ऍड केलं तर 26 होईल. सबट्रॅक्ट केलं तर 10च येईल. आपल्याला ऍड किंवा सबट्रॅक्ट करून बरोबर मधली संख्या बनली पाहिजे. मग 12 + 12 जर केलं तर बरोबर 24 येतो. आणि मल्टिप्लिकेशन 12 × 12 येतं 144. मग आपल्याला पेअर सापडली 12 आणि 12. आता सॉल्व्ह कसा करत असतो आपण, पहिली संख्या आणि शेवटची संख्या बिलकुल तशीच उतरवत असतो. त्याला आपण काहीही चेंज करत नाही. त्याच्यानंतर आपण काय करतो, मधल्या संख्येला स्प्लिट करून त्याच्या जागी आपण याच्या दोन संख्या शोधून काढल्या आहेत त्या लिहायच्या. त्याच्यासाठी रूल सांगितला मी, शेवटची संख्या प्लस असेल तर एक रूल आहे. तो काय आहे, शेवटची संख्या प्लस असेल तर दोन्ही संख्यांना मधल्या संख्येचं साइन द्यायचं. एकदम सिंपल, कधी साइनमुळे क्वेश्चन नाही चुकणार. तर मग शेवटची संख्या प्लस आहे, दोघांनाही मधल्या संख्येचं साइन द्यायचं आहे. मध्ये प्लस आहे म्हणून दोघांनाही आपण प्लस देतो. पहिली संख्या लिहिली, शेवटची लिहिली, मधल्याच्या जागी आता मी लिहितोय +12y +12y. शेवटची संख्या तशीच. आता सिम्प्लिफाय करायचं आहे, कॉमन काढायचं. y² ला y × y, 12y ला 12 × y. आता या 12 ला फॅक्टर्स पाडून काय उपयोग आहे. समजा मी याला इथे 6 2 चा लिहिलं किंवा 3 4 चा लिहिलं, फायदा काहीच नाही. कारण पहिल्या संख्येमध्ये कोणती संख्याच नाही आहे. पहिल्या टर्म मध्ये काय, न 3 आहे, न 4 आहे, न 6 आहे, न 2 आहे, काही नाही. मग इथे असून काय उपयोग, आपण कॉमन काय काढतो, जे दोन्ही ठिकाणी आहे. इथे तर फक्त yच आहे ना. मग इथून इथे 2 6 चा करून काही फायदाच नाही होणार. समजा मी याला असं लिहिलं 2 × 6 y × 2 × 6 12 ला. इथे पण जर 2 असता तर मी 2 पण कॉमन काढला असता, मग काही फायदा होता. इथे तर संख्याच नाही आहे काही. मग इथे 12 चे फॅक्टर्स पाहून आपल्याला काहीही फायदा नाही. म्हणून मी फक्त 12 ला 12 × y लिहिला, 12y ला दोन्ही मध्ये सेम काय आहे, y. आपण y कॉमन काढू. तिसरी आणि चौथी संख्या, आता ह्या दोन संख्या एकाच टेबलमध्ये येतात. 2च्या टेबलमध्ये येतात. या दोन संख्या 4च्या पण टेबलमध्ये येतात. त्याच्याही पेक्षा मोठ्या अजून 12च्या पण टेबलमध्ये येतात. मग सगळ्यात मोठा टेबल यूज करणं आवश्यक आहे. आपण याला 2च्या टेबलमध्ये वापरायचं नाही. याला 2 6 जा आणि याला 72 × 2 असं लिहायचं नाही. फक्त 2 कॉमन काढायचा नाही. मोठ्यात मोठी संख्या कॉमन काढायची, तेव्हाच आपले ब्रॅकेट्स दोन्ही बरोबर येईल, आपला आन्सर करेक्ट येईल. मग हा 12च्याच टेबलमध्ये येतो ना, 12 चा स्क्वेअर असताय. मग आम्ही 144 ला काय लिहिणार आहे, 12y ला मी 12 × y लिहून घेतलं, 144 ला मी लिहून टाकलं 12 × 12. आपण व्हॅल्यू कुठेच नाही बदलली. आपण फक्त इथे 24 ला सुद्धा आपण 12 + 12 लिहिलं होतं. आता 144 ला 12 × 12 लिहिलं. व्हॅल्यू कुठेच बदलली नाही. आता एक तिसरी संख्या, चौथी संख्या, दोन मध्ये सेम काय आहे, 12 आहे. साइन कोणता आहे, प्लस. पहिल्या दोन मध्ये काय कॉमन काढलं आपण, y. काय उरलं बरं का, इथे y होता एक, इथे y होता एक. आपण y कॉमन काढलं. काय उरलं, y गेला. काय उरलं, y + 12. शेवटच्या दोन संख्यांमध्ये 12 कॉमन काढला. साइन द्यायला विसरायचं नाही. इथलं साइन द्यायचं राहून जातं बरेच वेळा. काय उरतंय मग, y + 12. हे दोन ब्रॅकेट आले आपले सेम, तर समजायचं आपला आन्सर आलं करेक्ट. बस फायनल आन्सर लिहायचा. दोन ब्रॅकेट सेम आले, त्याला लिहायचं. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये
बाहेरच्या उरलेल्या संख्या लिहायच्या. काय उरलाय मग y प्लस 12. दुसरा ब्रॅकेट पण आला y प्लस 12. हे झालं आपलं फायनल आन्सर. जर हे दोन ब्रॅकेट्स मल्टिप्लाय केले तर आपण बरोबर परत इथेच पोहोचतो. पाहू एक क्वेश्चन आता मायनस वाला पाहू. लास्ट टर्म जेव्हा मायनस असते तेव्हा क्वेश्चन कसा करायचा. तर यातलाच आपण चौथा क्वेश्चन करतोय. तर मित्रांनो चौथा क्वेश्चन मी लिहिलेला आहे, कंटिन्यू करतोय आपण. आता हा सुद्धा क्वेश्चन स्टँडर्ड फॉर्म मध्येच आहे. पहिले x² आहे, मग x आहे, मग साधी संख्या आहे. क्वेश्चन मध्ये x² आहे की y² आहे एवढाच फरक. स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे तसंच आहे. फक्त एक गोष्ट वेगळी आहे की याच्यामध्ये ज्या 3 संख्या दिल्या आहेत त्याच्यातून सुद्धा कॉमन आपण काढू शकतो. तर आपल्याला पहिलेच कॉमन काढून घ्यायचं आहे. जेव्हा आपल्याला क्वेश्चन लिहिलेला दिसेल त्याच्यात चेक करायचं की तिन्ही संख्यांमधून काही कॉमन काढू शकतोय का. जर काढू शकतोय तर ते कॉमन काढायचं. याच्या आधीचे जे आपण 3 क्वेश्चन केले त्याच्यात काहीही कॉमन निघत नव्हतं म्हणून काही काढायचा प्रश्न नव्हता. आता आपण कॉमन काढणार. मी याला लिहिलं 5 × y², 5 × y, त्याला 5 × 2. तिन्ही ठिकाणी 5. मग आता आपण 5 जो आहे तो कॉमन काढणार. मग 5 कॉमन काढल्यावर काय उरलं बरं. इथे उरला y² प्लस y मायनस 2. आता हा आपला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झाला. याला सॉल्व्ह करायचा. 5 असंच येत राहील, कॉमन लिहित राहू. त्याला बाहेर आपण कॉमन काढलाय. फक्त हे सॉल्व्ह करायचं आहे. जसं याच्या आधीचे 3 क्वेश्चन केले बिलकुल तसंच. फक्त फरक एवढाच आहे, याच्या आधीच्या 3ही क्वेश्चन्समध्ये शेवटची संख्या प्लस होती, आता ती मायनस आहे. मग रूल थोडा आपला चेंज होईल. मेथड्स बिलकुल तशीच. स्टार्ट करतो सॉल्व्ह करायला. सगळ्यात पहिले आपण काय केलं, तिन्ही ठिकाणून जे कॉमन निघत होतं ते कॉमन काढलं, मोठ्यात मोठी संख्या. आता आपण काय करतो, क्वाड्रॅटिक कसं सॉल्व्ह करतो. पहिला विसरून जा. आता 2 मिनिट याचं काही काम नाही. मी 2 मिनिट मिटवून टाकतो, कन्फ्युजन नको व्हायला. मी 1 असतो इथे, क्वाड्रॅटिक सॉल्व्ह करतोय. फर्स्ट आणि लास्ट टर्मला आपण इंटू करतो. मल्टिप्लिकेशन 2 × 1 = 2. 2 मल्टिप्लिकेशन येणार आहे पेयर्स. एकच पेयर आहे. 2 × 1 ऍड किंवा सबट्रॅक्ट करून मधली संख्या बनली पाहिजे. मधली संख्या काय आहे, 1 आहे. बरोबर बनते. 2 - 1 केल्यावर 1 बनतो. पेअर तर करेक्ट आहे. तशी पण एकच होती तर ती करेक्टच राहणार होती. आता याला सॉल्व्ह कसं करत असतो आपण. मी हा 5 2 मिनिटसाठी मिटवून टाकलाय, आपण नंतर लिहू. फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म याला आपण काहीही करत नाही. याला आपण असंच्या असं उतरवत असतो, झेरॉक्स तसं तसं. मधली संख्या आपण लिहित नाही, त्याच्या जागी त्याला स्प्लिट करून आपण या 2 संख्या लिहितो. मगाशी आपण ज्या 3 क्वेश्चन केले त्याच्यात आपण काय रूल यूज केला. जर शेवटची संख्या प्लस असेल तर दोघांना सुद्धा मिडिल टर्मचं साईन द्यायचं, हा रूल यूज केला. कारण तिन्ही क्वेश्चनमध्ये शेवटची संख्या प्लस होती. आता 2च रूल आहे. एक तर शेवटची संख्या प्लस असू शकते, नाही तर मायनस असू शकते. तर आता मायनसवाला आहे. अगदी सिंपल रूल. जर शेवटची संख्या मायनस असेल तर फक्त मोठ्या संख्येला मिडिल टर्मचं साईन द्यायचं. कसा. शेवटची प्लस असेल तर दोघांना मिडिल टर्मचं साईन, आणि शेवटची मायनस असेल तर फक्त मोठ्याला मिडिल टर्मचं साईन. बस. आता मिडिल टर्मचं साईन काय, प्लस. कोणाला द्यायचं, फक्त मोठ्या संख्येला द्यायचं. म्हणजे याला द्यायचं, याला नाही द्यायचं, याला दुसरं साईन देऊन द्यायचं. पहिली संख्या तशीच, शेवटची तशीच. याला स्प्लिट करून मी लिहिणार या 2 संख्या. कोणालाही पहिले कोणालाही नंतर लिहिता येतं. मी लिहितोय +2y - 1y. याला स्प्लिट करून या संख्या लिहिल्या. आता बिलकुल तसंच करू जसे याच्या आधी क्वेश्चन केले. y² ला लिहिलं y × y, 2 × y. याला लिहिलं 1 × y. आणि या 2 मध्ये तर काही कॉमनच नाही दिसत आहे. इथे y आहे, इथे तर कधी y राहतच नाही. म्हणजे व्हेरिएबल तर कॉमन नाही आहे, संख्या पण नाही आहे कॉमन. मग 2 ला मी काय लिहू शकतो, 2 × 1 लिहू शकतो. जर काहीच कॉमन नाही निघत तर 1 कॉमन निघतो. याला आपण × 1 करून लिहू शकतो. 1 कॉमन काढायचं. तर 2 ला मी 2 × 1 लिहून टाकतो. पहिली संख्या दुसरी संख्या 2 मध्ये काय असेल, y. y काढला बाहेर. y बाहेर काढल्यावर काय उरलं बघा. y बाहेर काढलं उरला ब्रॅकेटमध्ये y + 2. शेवटच्या 2 संख्या काय सेम आहे, 1. साईन कोणता आहे, मायनस. ते साईन द्यायला विसरायचं नाही. मग काय उरलं ब्रॅकेटमध्ये, y - 2. इथे चुकतं. मी तुम्हाला सांगितलं आहे, जे साईन पहिल्या ब्रॅकेटमध्ये दिसत आहे ते जादू करून टाकायची, देऊन टाकायचं साईन.
का बरं तेही सांगितलं होतं, जेव्हा मायनस कॉमन काढू आतलं साईन बदलावं लागेल, पण ते विसरतो आपण. सिंपल फंडा लक्षात ठेवायचा, जे साईन इथे दिसते आहे ते साईन इथे देऊन टाकायचं आहे, म्हणजे तुमचं साईनमुळे कधी क्वेश्चन चुकणार नाही. 2 ब्रॅकेट सेम आले, आपला आन्सर आला. 2 ब्रॅकेट सेम आले, त्याला एकतर लिहिलं, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये उरलेल्या संख्या y-1 आणि आपण हा 5 इथे कॉमन काढून ठेवला होता, तो लिहून घेतो सोबत इंटू 5. हे झालं आपलं फायनल आन्सर. तर बिलकुल तसाच क्वेश्चन होता हा सुद्धा. पुढचा क्वेश्चन पाहू कसा करायचा आहे. क्वेश्चन नंबर 5. मित्रांनो, पुढचा क्वेश्चन लिहिला आहे 5वा क्वेश्चन, p² - 2p - 35. तर सगळ्यात पहिले चेक करू स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे की नाही. म्हणजे पहिले x², मग x मग साधी संख्या. तर x साठी काही व्हेरिएबल असू शकतो. आपल्या क्वेश्चनमध्ये p² दिलेला आहे, ठीक आहे. p² आहे, मग p आहे, मग साधी संख्या आहे, म्हणजे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. मगाच्या क्वेश्चनमध्ये जसं आपण बघितलं, तिन्ही ठिकाणून एक संख्या आपण कॉमन काढू शकत होतो, तर ती आपण कॉमन काढली होती पहिलेच. याच्यात काही कॉमन आहेच नाही, तिन्ही ठिकाणी संख्या कोणतीच नाही निघत कॉमन, न व्हेरिएबल निघतो. मग आपण डायरेक्ट सॉल्व्ह करू. आता फर्स्ट आणि लास्ट टर्मला केलं मल्टिप्लाय, 35 × 35. 35 मल्टिप्लिकेशन वाल्या पेअर्स, 35 × 75, दोनच पेअर आहे. एक कामाची असते ज्याला प्लस किंवा मायनस करून बरोबर मधली संख्या बनेल. 7 आणि 5 मायनस केलं तर बरोबर 2. मग आपली पेअर भेटली. मग आता आपण फर्स्ट संख्या आणि शेवटची संख्या बिलकुल तशीच्या तशी लिहून घेतली, आपण काही चेंज नाही केलं. मधली संख्या आपण काढून टाकू, त्याच्यासाठी त्याला स्प्लिट करून ह्या 2 संख्या घेणार. शेवटची संख्या मायनस असेल तर आपण जो लास्ट क्वेश्चन मध्ये रूल यूज केला तो रूल. शेवटची संख्या मायनस असेल तर फक्त मोठ्या संख्येला मिडिल टर्मचं साईन, महागाला मायनस, महागाला प्लस. कोणालाही पहिले लिहा, पहिले -7 लिहा, नाही तर पहिले +5 लिहा. मी लिहितो पहिले -7p, मग लिहिला मी +5p. व्हॅल्यू नाही चेंज होता, -7 + 5, आन्सर -2 येईल. याला आपण स्प्लिट केलं. आता कॉमन काढायचं. पहिल्या संख्येला लिहिलं p × p, 7p ला लिहिलं 7 × p, 5p ला लिहिलं 5 × p, 35 ला लिहिलं 7 × 5. व्हॅल्यू त्याच. पहिली संख्या दुसरी संख्या काय सेम दोन्हीकडे p, काय उरतोय बरं मग p - 7. तिसरी संख्या चौथी संख्या काय सेम आहे दोन्हीकडे 5, साइन उरताय प्लस, काय उरतोय मग p - 7. दोन्ही ब्रॅकेट झाले सेम, म्हणजे आपला आन्सर आलं. त्याला एकदा लिहून घ्यायचं p - 7 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये उरलेल्या संख्या टाकून घ्यायचं p + 5. आणि या 2 ब्रॅकेटच्या मध्ये मी तुम्हाला सांगितलं मल्टिप्लाय असतं, त्याच्यामध्ये प्लस मायनस द्यायचं नाही. चला पाहू पुढचा क्वेश्चन कसा करायचा. पुढचा क्वेश्चन लिहिला आहे मुलांना, क्वेश्चन नंबर 6, p² - 7p - 44. बरं, स्टँडर्ड फॉर्म मध्ये क्वेश्चन आहे. ओके, काही कॉमन तिन्ही ठिकाणून निघत नाहीये. मग आपण डायरेक्ट सॉल्व्ह करायला स्टार्ट करू. इथे 1 आहे, फर्स्ट आणि लास्ट टर्मला केलं मल्टिप्लाय करताना साईनचा विचार करायचा नाहीये. 44 × 44 मल्टिप्लिकेशन वाल्या पेअर्स आपल्याला शोधायच्या. 44 मल्टिप्लिकेशन वाल्या पेअर, एक तर 44 × 22 2 11 4 यातली एक पेअर कामाची असेल, प्लस किंवा मायनस करून मधली संख्या बनेल ती पेअर कामाची. 11 - 4 करून 7 येऊन जाईल, म्हणजे पेअर भेटली. आता आपण याला सॉल्व्ह कसं करतो बरं. पहिली संख्या आणि शेवटची संख्या आपण तशीच झेरॉक्स करतो, काही चेंज नाही करत. शेवटची संख्या परत मायनस आहे, मगाचाच रूल. जर शेवटची संख्या मायनस असेल तर फक्त मोठ्या संख्येला मिडिल टर्मचं साईन, म्हणजे हा झाला मायनस, हा झाला प्लस. कोणताही पहिले लिहा, पहिले -11 लिहा, नाही तर पहिले +4 लिहा. तर मी लिहितो पहिले -11 यावेळेस -11p + 4p. कॉमन काढायचं. p² ला लिहिलं p × p, 11p ला 11 × p. ह्या 2 संख्या. आता याच्यात चूक काय होते पहा, महत्वाचं आहे पहा. याला लोक असं लिहितात, 2 2 लिहिलं, याला 22 2 लिहिलं, आणि या दोन्ही मध्ये काय सेम आहे बरं बघतात, 2 आहे म्हणतात आणि 2 काढतात कॉमन, आणि मग आपलं पुढचा ब्रॅकेट चुकून जातो, ब्रॅकेट सेम नाही. पहा, p काढला पहिल्या 2 मध्ये कॉमन, काय उरलं ब्रॅकेटमध्ये p - 11. पहिली संख्या दुसरी संख्या काय सेम होता, pच होता. p कॉमन काढला, उरला p - 11. जर आपण याला असं लिहिलं 2 2 22 2 आणि मग 2 कॉमन काढला, साईन कोणता आहे त्याला प्लस,
काय उरतं मग ब्रॅकेटमध्ये पहा 2p मायनस 22 ब्रॅकेटच सेम नाही आले. म्हणून मी तुम्हाला म्हटलं नेहमी लक्षात ठेवा की आपल्याला मोठ्यात मोठी संख्या कॉमन काढायची आहे, छोटी संख्या नाही काढायची आहे. ब्रॅकेटच सेम नाही आहे. 4 आणि 44 हे दोन्ही कोणत्या टेबलमध्ये येतात? 2च्या तर येतातच, आता आपण बघितलं. पण 2 पेक्षाही कोणत्या मोठ्या टेबलमध्ये येतात का? ज्या टेबलमध्ये येत असेल तो मोठ्यात मोठा टेबल वापरायचा. तर 4च्याच टेबलमध्ये येतात मोठ्यात मोठा. तर मी याला लिहितो 4 1 जा 4 सोबत 3 आणि याला लिहिला 11 4 जा 4 1 जा 11 4 जा. मग आता तिसरी आणि चौथी संख्यामध्ये सेम काय निघाला? 4 निघाला. त्याला साइन आहे प्लस. काय तुला p मायनस 11 1 p लिहा नाही तर p लिहा एक असं p मायनस 11. दोन्ही ब्रॅकेट पहा आता आपले बरोबर सेम आहे. म्हणजे आपला आन्सर आला. खतम क्वेश्चन. एक स्टेप करायची आहे. जे दोन ब्रॅकेट सेम आले त्याला लिहिलं, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये बाहेरच्या संख्या उरलेल्या p प्लस 4 आणि यांच्यामध्ये आहे मल्टिप्लिकेशन. त्याला क्वेश्चन आपला. मुलांना पुढचा क्वेश्चन लिहिलेला आहे क्वेश्चन नंबर 7m² मायनस 23m प्लस 1 परत क्वेश्चन चेक केला, स्टँडर्ड फॉर्ममध्येच आहे, फक्त व्हेरिएबल एक्सच्या m आहे एवढाच फरक आहे. स्टँडर्ड फॉर्ममध्ये ओके. तिन्ही ठिकाणून काही कॉमन निघतंय का? काहीच कॉमन नाही निघत आहे. मग सॉल्व्ह करणं स्टार्ट करू. फर्स्ट आणि लास्ट टर्मला केलं मल्टिप्लाय 120 इंटू 1 120 मल्टिप्लिकेशन माझ्या पेअर 121 जा पहिलेच आपण एक शोध लावून टाकतात. त्याच्यानंतर 12 10 जा ही येते का कामाची? नाही, ही पण कामाची नाही आहे. ॲड केलं तर 22 येईल. आपल्याला 23 पाहिजे आहे. 15 8 जा 15 8 जा 120 ॲड केलं तर बरोबर बनत आहे 23. म्हणजे पेअर सापडली. फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म आपण अशीच लिहितो, ती लिहून घेतली बिलकुल सेम साईन. याला स्प्लिट करून आपण या दोन संख्या लिहिणार. शेवटची संख्या प्लस आहे. मग पहिला रूल, शेवटची संख्या प्लस असेल तर दोन्ही संख्यांना मिडिल टर्मचं साईन द्यायचं. मग दोन्ही झाले मायनस. मायनस 15 पहिले लिहा नाही तर -8 पहिले लिहा, काही प्रॉब्लेम नाही. मी लिहितो -8 पहिले, मग लिहितो -15 -8 -15. m² ला आता केलं मी m इंटू m 8m ला केलं 8 इंटू m. पहिली संख्या दुसरी संख्या 15 आणि 120 5च्या टेबलमध्ये पण येतात, दोन्ही संख्या येतात. पण मोठ्यात मोठा टेबल वापरायचा आहे, मग 15चाच वापरायचा. याला मी लिहिलं 15 1 जा सोबत m आणि याला लिहिलं 15 8 जा 15 8 जा 120. तर तिसरी संख्या चौथी संख्या. पहिल्या दोन मध्ये काय सेम आहे? m सेम आहे. m मी काढला बाहेर, काय होत आहे बरोबर ब्रॅकेटमध्ये? m -8. तिसरी आणि चौथी संख्या काय सेम आहे? तिसऱ्या आणि चौथ्या संख्येमध्ये 15 सेम आहे. आता चूक काय होते? 15 तर लिहितो, साईन द्यायला विसरतो. साईन द्यायचा आहे, एक चूक कॉमन. मग काय म्हटलं? 15 कॉमन काढलं तर m + 8 ही दुसरी चूक फार कॉमन. मी तुम्हाला सांगितलं जे साईन इथे आहे ते साईन देऊन टाका, खतम करा. साईन सेम आलं पाहिजे. जे इथे आहे ते इथे देऊन टाकायचं. का करायचं हे सांगितलं. मायनस कॉमन काढला आहे, आतलं साईन बदलायचं आहे. पण हे विसरून जाऊ म्हणून सिंपल फंडा, जे साईन इथे दिसते ते देऊन टाका. दोन ब्रॅकेट झाले सेम. त्याला लिहा दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये उरलेला संख्या लिहा m-8 इंटू दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये m-15. याला मल्टिप्लाय केलं तर बरोबर आपला हे आन्सर येणार. झाला क्वेश्चन खतम. पाहू अजून 1-2 क्वेश्चन अजून करू, मग आपली ही एक्सरसाइज संपतेच आहे. 12 क्वेश्चन्स आहेत एक्सरसाइजमध्ये. अजून पाहू पुढचे थोडे क्वेश्चन्स कसे करायचे. मुलांना पुढचा क्वेश्चन लिहिला आहे 8वा क्वेश्चन m² - 25m + 100 स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे. ओके. पहिले m² मग m साधी संख्या. तिघांमधून काही कॉमन सुद्धा निघत नाहीये. मग आपण सॉल्व्ह करायला स्टार्ट करू. फर्स्ट आणि लास्ट टर्मला मल्टिप्लाय केलं की नेहमी सवय ठेवा फर्स्ट आणि लास्ट टर्मला मल्टिप्लाय करायची. जरी इथे 1च आहे, मग 1च्या आधी मग जेव्हा दुसरं काही असतं तर गडबड होऊन जातं. बरेच लोक काय करतात या 1ला, सगळीकडे 1च आहे मॅक्झिमम क्वेश्चनमध्ये. म्हणून मुलं काय करतात की शेवटची संख्या किती आहे बरं? 100. मग 100 मल्टिप्लिकेशन येणाऱ्या पेअर्स होतात. मग ज्या क्वेश्चनमध्ये इथे संख्या येऊन जाईल त्या क्वेश्चन तो चुकून जाईल, तेव्हाही 100च मल्टिप्लिकेशनवाल्या संख्या शोधतात. म्हणून सवय लावायची आपण नेहमी. इथे जी संख्या आहे काहीच नाही आहे तर 1 आहे, त्याला इंटू करायचं. 100 1 जा 100 आणि आता 100 मल्टिप्लिकेशन येणाऱ्या पेअर्स 25 वर जायचं. ही तर काही कामाची नाही आहे आपल्या. ओके. त्याच्यानंतर 25 जा मध्ये आन्सर येत आहे
बाकी पेअर शोधायची गरज नाही. 25 जा 100, 20 प्लस 5 25. शेवटची संख्या जर प्लस असेल तर आपण काय करतो, या दोघांनाही मिडिल टर्मचं साइन देतो. पहिली संख्या तशीच लिहिली, शेवटची संख्या अशीच लिहिली, जे साइन आहे तसंचा तसं बिलकुल झेरॉक्स. मधल्याच्या जागी यायचं आहे -20 -5, कोणालाही पहिले कोणालाही नंतर. मी लिहिलं -20m, मग लिहिलं -5m. m स्क्वेअरला लिहिलं m इंटू m, 20m ला लिहिलं 20 इंटू m, 5m ला लिहिलं 5 इंटू m आणि 100 ला लिहिलं 5 इंटू 20. आता पहिल्या दोन मध्ये काय सेम आहे बरं, m आहे. काय होतो बरं ब्रॅकेटमध्ये m-20. शेवटच्या दोन मध्ये काय सेम आहे, 5 साइन कोणता आहे मायनस. काय होत आहे बरं मग m+20, पण इथे काय आहे मायनस. म्हणजे तू करून टाकायची आहे. दोन ब्रॅकेट सेम आले आपले तर समजायचा क्वेश्चन करेक्ट. आणि मी तुम्हाला रिझन सांगितलंय की का बरं जादू करायची. ओके, हे ब्रॅकेट सेम आले त्याला लिहिलं, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये उरलेल्या संख्या m-5 झाला आन्सर. दोन ब्रॅकेट्समध्ये मल्टिप्लिकेशन आहे, लक्षात ठेवा, प्लस मायनस नाही द्यायचा आहे. पुढचा क्वेश्चन लिहिलाय मुलांनो. क्वेश्चन नंबर 9 वर आपण पोहोचलोय आता. 3x² + 14x + 15. सगळ्यात पहिले चेक केलं की क्वेश्चन आपला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे की नाही. पहिले x² मग x मग साधी संख्या. क्वेश्चन तसाच आहे. मग पाहायचं आहे की तिन्ही ठिकाणून काही कॉमन निघतं का. इथे 3 आहे, इथे 15 म्हणजे 3च्याच टेबलची संख्या आहे, पण 14 म्हणजे ह्या तिन्ही संख्या एका टेबलमध्ये नाही आहेत. मग आता आपण सॉल्व्ह करायला स्टार्ट करू. पहिली आणि शेवटची संख्या मल्टिप्लाय करायची. 15 3 जा 45 मल्टिप्लिकेशन वाल्या पेअर्स आपल्याला शोधायच्या. एक तर 45 वजा होऊन जाईल. त्याच्यानंतर एक येतो इथली 15 3 जा, यातली कोणती कामाची आहे का आपल्या नाहीये, कारण ऍड किंवा सबट्रॅक्ट करून मधली संख्या बनली पाहिजे. 15 आणि 3 ऍड किंवा सबट्रॅक्ट करून 14 तर येणार नाही. दुसरी पेअर शोधतो. 9 5 जा आणि पेअर 9 + 5 14 पेअर भेटली. सॉल्व्ह कसं करतो आपण, फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म बिलकुल सेम झेरॉक्स, तसंचा तसं. मधल्या संख्येला स्प्लिट करून ह्या दोन संख्या घेत असतो. रूल काय आहे, शेवटची संख्या प्लस आहे तर एक रूल आहे, शेवटची संख्या मायनस आहे तर दुसरा रूल आहे. शेवटची संख्या प्लस असेल तर दोघांनाही मिडिल टर्मचं साइन, म्हणजे दोन्ही झाले प्लस. कोणताही पहिलेल्या कोणताही नंतरल्या. मी लिहितो समजा +5 पहिले, +5x + 9x. पहिली संख्या दुसरी संख्या 3 आणि 5 एका टेबलमध्ये तर येत नाही, तर मी याला 3 × x × x आणि याला 5 × x असं लिहून घेतलं. 9 आणि 15 हे दोन्ही संख्या कोणत्या टेबलमध्ये येतात बरं, 3च्या येतात. तर मग 3चा यूज करायचा. 3 पेक्षा मोठा कोणत्याही टेबलमध्ये नाही, तर मग 3चा टेबल मी यूज करणार. याला लिहिला 3 3 जा 9 सोबत x आणि याला लिहिला 3 5 जा 15. आपण कुठेही व्हॅल्यू चेंज नसतो करत. 15च आहे, 3 5 जा. आपण फक्त त्याला 3 इंटू करून लिहिलं. 9च आहे, 3 3 जा. ओके, मग आता पहिली संख्या दुसरी संख्या काय असेल, x. काय उरलं ब्रॅकेटमध्ये बरं, मग प्लसचा इकडे उरला यावेळेस 3x आणि इकडे उरला 5. शेवटच्या दोन संख्यांमध्ये काय साइन आहे बरं, 3 आहे. साइन कोणता आहे, प्लस. मग काय होत आहे बरं, 3x + 5. दोन ब्रॅकेट झाले सेम. दोन ब्रॅकेट झाले सेम म्हणजे आपला क्वेश्चन करेक्ट. हे दोन ब्रॅकेट जे सेम झाले त्याला एकदा घ्यायचं, त्याच्यानंतर त्याच्या बाजूला दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये बाहेरच्या संख्या लिहून घ्यायच्या. ज्या उरल्या होत्या, काय उरल्या होत्या बाहेर, x + 3. दोन ब्रॅकेटमध्ये इंटू. काही नाही दिलं तरी चालतं, प्लस मायनस नाही द्यायचं आहे. काही नाही दिलं म्हणजे इंटूच असतं. तर बस झाले. आता आपले फक्त 2-3 क्वेश्चन्स राहिले, ते करून घेऊ म्हणजे आपली फर्स्ट एक्सरसाइज खतम होतं. मुलांनो 10वा क्वेश्चन लिहिला आहे. 2x² + x - 45. चेक केलं, स्टँडर्ड फॉर्ममध्येच आहे. पहिले x² मग x मग साधी संख्या. बरं, तिन्ही ठिकाणून काही कॉमन सुद्धा निघत नाहीये. मग आपण सॉल्व्ह करू, स्टार्ट करू. 45 2 जा 90 मल्टिप्लिकेशन वाल्या संख्या आपल्याला शोधायच्या. तर 90 18 5 जा 90 तर कामाचे आहे का बरं पेअर नाही, कारण ऍड किंवा सबट्रॅक्ट करून मधली संख्या बनली पाहिजे. 10 9 जाईल कामाची आपली. 10 - 9 केलं तर बरोबर मधली संख्या मिळून जाईल. तर पेअर भेटली. पहिली संख्या आणि शेवटची संख्या आपण अशी लिहित असतो, बिलकुल सेम. मधल्या संख्येला स्प्लिट करून त्याच्यासाठी आपण आता या दोन संख्या लिहिणार. शेवटची संख्या मायनस आहे, सेकंड वाला रूल.
शेवटची संख्या मायनस असेल तर फक्त मोठ्या संख्येला मिडिल टर्मचं साईन म्हणजे हा झाला प्लस हा झाला मायनस. तर मी लिहिलं प्लस 10x मायनस 9x. आता कॉमन काढायचं. 2x ला लिहिलं 2 into x into x, 10 ला लिहिलं 2 5 चा सोबत x. 9 आणि 45 3च्या टेबलमध्ये पण येतात, 9च्या पण येतात. तर मोठा टेबल यूज करायचा म्हणून मी याला 3 3 चा 9 लिहिणार आहे. 9 into x येईल कारण 9चाच टेबल वापरायचा. सिमिलरली याला मी 9 5 चा लिहिलं. पहिली संख्या दुसरी संख्या दोन मध्ये काय सेम आहे, x पण आहे आणि 2 पण आहे. मग 2x कॉमन काढला. मग प्लसच्या इथे काय उरला, प्लसच्या इकडे x उरला, प्लसच्या इकडे 5 उरला. शेवटच्या दोन संख्यांमध्ये काय सेम 9. काय कॉमन मिस्टेक, साइन देत नाही. कॉमन मिस्टेक साइन द्यायचा. दुसरी काय कॉमन मिस्टेक, काय उरलं मला x - 5 ही दुसरी कॉमन मिस्टेक. मी सांगितलं जे साइन पहिल्या ब्रॅकेटमध्ये आहे जादू करा, लक्षात ठेवा. जे साइन पहिल्या ब्रॅकेटमध्ये आहे ते दुसऱ्यामध्ये देऊन टाका. हे झालं साइन चेंज तुमचं. दोन्ही ब्रॅकेट सेम आले म्हणजे तुमचा आन्सर झालं करेक्ट. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये उरलेल्या संख्या 2x - 9. फायनल आन्सर नेहमी फायनल आन्सरला हायलाइट करायची सवय लावा. त्याला बॉक्स बनवा, समोर लिहा दिस इज द फायनल आन्सर. पुढचा क्वेश्चन करू. क्वेश्चन नंबर 11. मुलांना पुढचा क्वेश्चन लिहिला आहे क्वेश्चन नंबर 11. आपला सेकंड लास्ट क्वेश्चन एक्सरसाइजचा. सगळ्यात पहिले चेक करायचं आहे स्टँडर्ड फॉर्म मध्ये क्वेश्चन आहे का. पहिले x2 आहे, मग x आहे, मग साधी संख्या आहे. तर तसाच आहे. ओके. आता सॉल्व करायला स्टार्ट नाही करायचं. आपण सेकंड काय गोष्ट चेक करतो, तिन्ही ठिकाणून काही कॉमन निघताय का या क्वेश्चन मध्ये निघत आहे बा. ह्या तिन्ही संख्या मोठ्यात मोठ्या 2च्या टेबलमध्ये येतात. ही संख्या 4च्याही टेबलमध्ये येते, ही पण 4च्या टेबलमध्ये येते, पण ही 4च्या टेबलमध्ये नाही येते. नाहीतर 4 पण कॉमन काढू शकतो. मोठ्यात मोठी संख्या कॉमन काढायची असते. मग याला लिहिलं 2 10 सोबत x2, याला लिहिलं 13 2 सोबत x, याला लिहिलं 2 4 तिन्ही ठिकाणून आपण जी संख्या सेम होती ती कॉमन काढली. मग आता काय उरला क्वेश्चन आपला, 10x2 - 13x + 4. आता याला आपल्याला सॉल्व करायचं. संख्या छोट्या होऊन गेल्या तर आपल्याला सॉल्व करायला सोपं पडेल. मग आता आपल्याला मल्टिप्लिकेशन किती पाहिजे या टूला विसरून जायचं, याला नुसतं लिहित राहायचं. मल्टिप्लिकेशन किती पाहिजे, आपण फर्स्ट आणि लास्ट टर्मला इंटू करत असतो. 10 4 40 मल्टिप्लिकेशन वाल्या पेअर्स आता आपल्याला शोधायच्या. मग एक होता 22 कामाची आहे का पेअर, नाही, कारण ऍड किंवा सबट्रॅक्ट करून मधली संख्या बनली पाहिजे, काही कामाची नाही. ठीक आहे. 8 5 कामाची आहे का, कामाची आहे. 8 + 5 13 पेअर भेटली. आता काय करणार आपण, पहिली संख्या लिहिली तशीच, शेवटची संख्या लिहिली तशीच, याच्या जागी आपण या दोन संख्या लिहिल्या. रूल शेवटची संख्या प्लस आहे तर दोघांनाही मिडिल टर्मचं साइन. मग दोन्ही मायनस झाले. -8x - 5x कॉमन काढू, फॅक्टर्स काढतो. त्या पहिले 10 ला लिहिलं 2 5 x into x लिहिलं x2 ला, 8 ला लिहिलं 2 4 सोबतचा x. त्या दोन संख्यांमध्ये काहीच कॉमन नाही. इथे x कधी राहतच नाही, त्यामुळे x कॉमन निघू शकत नाही. आणि 4 आणि 5 एका टेबलमध्ये येत पण नाही. मग अशा क्वेश्चन्स मध्ये आपल्याला नेहमी काय करायचं आहे, 1 कॉमन काढायचं आहे. याला पण मी इंटू 1 लिहिलं, याला पण इंटू 1 लिहिलं, 1 आपण कॉमन काढलं. मग आता एक पहिली संख्या दुसरी संख्या काय सेम आहे, x आहे आणि 2 आहे. तर 2x मी कॉमन काढला. मी इकडे करतोय 2x मी कॉमन काढला. 2x कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय उरलं बरं, 5x - 4. शेवटच्या दोन संख्या काय सेम होतं, काहीच नाही, म्हणून आपण 1 घेतला होता. साइन कोणता आहे त्याला, मायनस. काय उरलं बरं ब्रॅकेटमध्ये, 5x + 4. पण मी तुम्हाला म्हटलंय जादू करा, जे साइन दिले ते देऊन टाका. झाले दोन ब्रॅकेट सेम म्हणजे आपला आन्सर आला. जे दोन ब्रॅकेट सेम आले त्याला एकदा लिहा, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये बाहेरच्या संख्या लिहा 2x - 1 आणि हा आपण 2 पहिलेच बाहेर कॉमन काढला होता. हे झालं आपलं फायनल आन्सर.